खूप मूल्य असे त्यांच्या मम्मीला पप्पाला सांगतात. ह्या दादाला ओळखता का तुम्ही, हा घाटकोपर म्युझिशियन मधला आहे ते. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी तुमचा मित्र अमित घारकर. आपल्या महाकाय पिक्चर प्रस्तुत #थोडंसं सामाजिक या मराठी पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले पाहुणे मित्र आलेले आहेत, प्रसाद मेस्त्री आणि चंद्रकांत निकाळजे. तर मी जसं घाटकोपरमधलं रॉ टॅलेंट शोधतोय त्याच पद्धतीचं एक घाटकोपर म्युझिशियनचे सर्वेसर्वा एक आधारस्तंभच म्हणावं लागेल त्यांना, ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. तर तुमचं खरंच मनापासून खूप खूप स्वागत. ठीक आहे, तर सर्वप्रथम प्रश्न जो आपला रेग्युलर प्रश्न आहे की प्लीज तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही काय आहात. तर माझे नाव प्रसाद शिवराम मेस्त्री. मी घाटकोपर म्युझिशियनचा एक मेंबर, म्हणजे आधारस्तंभ तुम्ही जसे बोलले. तर मी एवढंच बोलतो की आणि घाटकोपर म्युझिशियनमध्ये मी रोटो प्ले करतो आणि राहायला पण मी पारशिवाडीतच आहे. आपली तर गाठ भेट होतच राहते. पारशिवाडीचा राजा बसतो, पारशिवाडीचा राजा तिथेच बसतो. अच्छा, तिथेच राहतोस तू. अच्छा अच्छा. तर चंदू भाई, मी तुला चंदूच बोलतो, ठीक आहे ना? चंदू बोलेन आणि तुला जेली चालेल ना? हां. तर ॲक्च्युली तुम्ही त्याच नावाने जरा जास्त फेमस आहात म्हणून. तर मी तुझ्याकडे येतो चंदू भाई, तुझं ओळख करून दे. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत दुर्गादास निकाळजे आणि मी राहायला असलपामध्ये आणि मी आपल्या घाटकोपर म्युझिशियन फॅमिलीमध्ये कॉन्सर्ट म्हणजे बेस वाजवण्याचा हे काम करतो. तर जेली, पहिला मी तुझ्याकडे येतो, तुला विचारतो की तुमचा जो म्युझिशियन ग्रुप आहे तो कसा तयार झाला आणि तुम्हाला का वाटलं की हा असं केलं पाहिजे बाबा आपल्याला असं? ॲक्च्युली बघायला गेलं तर माझे वडीलच एक वादक होते आणि पारशिवाडीत पण त्यांचं म्हणजे मेस्त्री का? बाळा मेस्त्री नावाने ओळखतात. हो, आम्ही त्यांना मेस्त्री का बोलतो. तर त्यांचं पण बँजो फेमस होता त्या टायमाला. तर त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट असायचे ते गपचूप मी म्हणजे आमच्याच घरी असायचे जास्त करून. तर गपचूप घ्यायचे, वाजवायचं, परत बाजूला काजवे काकी करून त्यांचा गणपती वाजवायचो आम्ही. आणि असं करून एकदा आम्ही मार्केटमध्ये प्रभादेवीवरून एक बीट्स आलेली, ते आपल्याला त्या टायमाला बीट्स वगैरे काय माहिती नव्हतं, फक्त बँजो पार्टी आलं. पण मी आणि माझा मित्र रोहन, लहानपणाचे मित्र आहेत. कधीची गोष्ट आहे? 2000 ही भरपूर म्हणजे मी 12-13. हां, 12-13चे असेल. अच्छा. तर तेव्हा बीट्सवाले आलेले, तेव्हा मस्त इन्स्ट्रुमेंट लागला. त्याच्यामध्ये मला आवडतं मेन थापडोल. कोळी म्हटलं तर थापडोलचा एक गोडा वेगळाच येतो आणि अजूनही तोच मी प्ले करतो. रोटो वाजायचं सोडून, पण आवड म्हणून ते मी करतो. तर रोहनला एक माझा जवळचा मित्र आहे रोहन सकपाळ, तर त्याला मी घेऊन गेलो. त्यांनी मला फोन केला की असं बँजो पार्टीवाले आले आहेत, खूप भारी आहेत. तर आम्ही दोघं तिकडे गेलो. तर बघा, त्यांचं वादन वगैरे आम्हाला आवडलं आणि लहानपणापासूनच वाजवायची आवड होती. तर मी म्हणलं हवा आपण हे केलं पाहिजे आणि आपली कला काय ते सगळ्यांपर्यंत म्हणजे पोचली पाहिजे लहानपणी त्या टायमाला. तर आता ते बघून ना आम्ही मग चारू मित्तल आहेत, आपल्या पारशिवाडीत राहतात. चारू मित्तल? हो, गणेश मैदानात राहतात. संभाजी चौक? हो बरोबर. तर आम्ही बँजो पैसे काढले, जे नाशिक ढोल होते पहिला आमचे, ते पैसे काढले विकून. तर बेस घेतला विकत एक, तो अजूनही बेस आहे, ती लहान पोरं वापरतात, तर आम्ही वापरत नाही. बेस घेतले विकत. आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते म्हणून चारू मित्तल या लोकांचे आम्ही घेतले. परत असे ऑर्डर वाजवून पोरांना, म्हणजे 10-12 पोरं त्या टायमाला तयार झाली की वाजवायचं. पण एवढं प्रॉपर कोण नव्हतं की वाजवणार आहे की, आणि तशा ऑर्डर पण नव्हत्या, कारण पोरं जरी लहान आहे ते काय वाजवणार आहे ते. मग आता असं झालं आहे की ज्या टायमाला आमच्याकडे 15,000 पण कमवायची ऐपत नव्हती, म्हणजे आज घाटकोपर म्युझिशियनचं नाव असं झालं आहे. पहिलं नाव होतं पारशिवाडी बीट्स होतं. आता पारशिवाडी बीट्स होतं. तर पारशिवाडी बीट्सचं नाव का चेंज केलं आम्ही, आपण बाहेर गाव, म्हणजे जसं आपलं पहिला वाजवलं आपण खैरानीचा राजा आगमन. हा, पाद्यपूजन ना, आगमन, पाद्यपूजन पण वाजवले, भरपूर वाजवले. पहिला वाजवलं पाद्यपूजन आपण कातोडी पाड्याचा राजाचं. हो, तिकडे पाठपूजन वाजवलं. नंतर असे भटवडीचा चिंतामणी भेटला, त्याच वर्षा भटवडीचा राजाचं पाठपूजन वाजवलं. आपलं धीरज क्लास जवळ मार्केट. हा, आणि भटवडीचा राजा आपल्या गणपती मंदिराजवळ बसतो तो. तर ते वाजवलं, त्याचे पैसे जमा झाले. ते पण पैसे 3-4 हजार आपल्याला काय भेटतील ते. आणि नंतर आपलं खैरानीचा राजाचा पहिला आपल्याला आगमन भेटलं आणि त्या टायमाला 20 पोरं तयार झाली.
म्हणजे त्यांना आम्हाला वाजवत तर एवढं नॉलेज होतं, पण ज्याची तोड बोलतात ना, जी म्हणजे कुठे कट येतो ते आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं. पण आम्ही एक खोललं की जिथपर्यंत एक आपली कला दाखवता येईल. आणि आपल्या पार्श्वभूमीत एवढे कलाकार आहेत ना, ते म्हणजे तिथल्या तिथंच वाजवतात. म्हणजे कामापुरती काम आणि कला एक वेगळी, पण जास्त कलेचा उपयोग कोणी केला नाही. तर आपल्या पार्श्वभूमीमध्ये आता आम्हीच एक आहे की जिथे बाहेर बाहेर वाजवायला जातो. आणि आपल्याला आता घाटकोपर म्युझिशियन नावाने ओळखत आहेत सगळे, बऱ्याचपैकी ओळखत आहेत. म्हणजे आपण अजून कुठे बाहेर बाहेर शो केले, जसं की पुणा झाला असेल किंवा अमरावती असं कुठे केले आहेत का, की घाटकोपरच्या बाहेर कुठे केले? आता घाटकोपरच्या बाहेर आपण असं पुण्याला पण गेलो हळद वगैरे वाजवायला, परत भुसावळला गेलोय, अजून इतर मुंबईच्या बाहेर गेले. हां, मुंबईच्या बाहेर गेलोय. पण कसं अजून सांगण्यासारखं नाही की तेवढ्या गोष्टी खूप ऑर्डर मारल्यात, पण आता एवढ्या काय गोष्टी आठवणार नाही. आता चंदू, जसं की आता जेलीने सांगितलं की आपण पाद्यपूजन वाजवले, म्हणजे गणपती बाप्पाच्या रिलेटेड आपल्याला बरेच शोज आले, तर त्याच्याबद्दल सांग मला थोडंसं काहीतरी. त्याच्याबद्दल सांगायचं झालं की जसं जेलीने सांगितलं की त्या टायमाला त्यांनी पार्श्ववाडी बीट्स म्हणून ओपन केलं होतं. मग तेव्हा मी स्वतःचा ग्रुप माझा चालवत होतो. त्याच्यानंतर मी बघितलं की हे खूप म्हणजे फेमस आहे, तर मी यांना जॉईन केला, स्वतःचा ग्रुप सोडून माझा. तुझा पहिला कुठला वेगळा ग्रुप होता? माझा मी नाशिक ढोलच वाजवायचो स्वतःचा. तर त्याच्यानंतर मी यांना जॉईन केलं. तर आम्ही म्हणजे सोबत आय थिंक 2017-18 मी यांना जॉईन केला. मग आम्ही सोबत वाजवायला लागलो. मग आम्ही बरेच सोबत असे प्रसादनी सांगितलं जसं की बाहेर बाहेर शो केले आम्ही. भुसावळ, पुणा असो, जुन्नर असो, मंचर असो, बरेच ठिकाणी आम्ही शो केले. स्टार्टिंगला पाठपूजन वगैरे बरेच जागी वाजवले. मग त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे मी असं समोरचे मला बोलायचे ना, कुठून आलात तुम्ही, कुठे राहिलाय, तर आम्ही सांगायचो की पार्श्ववाडी बीट्स आहे आमचं, आम्ही पार्श्ववाडीमध्ये. पार्श्ववाडी बीटचं नाव होतं ना, हो, पार्श्ववाडी. तर मग नंतर मला असं पर्सनली बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की तुमचं एवढं नाव आहे, तर तुम्ही तुमच्या ग्रुपला नाव घाटकोपरचं द्या ना. तुम्ही म्हणजे एवढे फेमस आहात ना, तुम्हाला स्वतःला पण नाही माहिती तुमचं घाटकोपरच्या बाहेर पण खूप नाव आहे आणि तुम्ही ते नाव डिझर्व करतात घाटकोपरचं. तर तुम्ही असं करायला पाहिजे की तुम्ही ते घाटकोपरचं नाव दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मी प्रसादला सुचवलं की असं आपण नाव चेंज करूया, कारण की आपल्याला बऱ्याच ठिकाणाहून अशी डिमांड येते की आपण आता घाटकोपरच्या बाहेर पण जातोय. मग नंतर लोक आपल्याला घाटकोपरच्याच नावाने ओळखतात की हे घाटकोपरहून आलेले आहेत, हे खूप फेमस आहेत. मी त्याला सुचवलं की आपण ना घाटकोपर म्युझिशियन म्हणून नाव देऊ आपल्या ग्रुपला. मग त्याच्यानंतर आम्ही डिस्कशन केलं परस्पर, कारण की आधीचं एवढं फेमस नाव पार्श्ववाडी बीट्स म्हणून ते चेंज करायचं की नंतर लोकांना गैरसमज नको व्हायला की पार्श्ववाडी बीट्स ही बंद झाली का. कारण की लोकांच्या मनात प्रश्न उभे राहतात की हा ग्रुप बंद झाला का, की काय कारणामुळे यांच्यामध्ये वाद झाले असतील का. हो, कारण की मी जेव्हा म्हणजे मला जसा प्रतिसाद भेटला ना लोकांकडून की बाबा तुम्ही घाटकोपरचं नाव दिलंच पाहिजे, तुम्ही डिझर्व करता ते, तर मी विचार करायला लागलो की हा बाबा आपल्या ग्रुपमध्ये पण बाहेरची मुलं वाजवा येतात, ते विक्रोलीहून, दिवा या साईडून पोरं आमच्या ग्रुपला जॉईन झाली आणि लोक पण सजेस्ट करतात की तुम्ही घाटकोपरचंच नाव द्या. मग मी तेव्हा प्रसादला पर्सनली सुचवलं की आपण असं काहीतरी करू की नाव चेंज करू. प्रसाद बोलला होता मला की असं नको करायला, पण त्याला मी बोललो की आपल्याला खूप रिस्पॉन्स आहे, लोकांचं अपेक्षा आहे. हो, लोकांच्या अपेक्षा आहे की आपण ते नाव घेतलं पाहिजे. मग ती आमची जर्नी स्टार्ट झाली तिकडून, घाटकोपर म्युझिशियन नावाची. आणि जसं आम्ही घाटकोपर म्युझिशियन नाव दिलं तर अजून आम्ही म्हणजे आमचा प्रतिसाद वाढत गेला पूर्ण घाटकोपरच्या बाहेर, घाटकोपरमध्ये. हो, फेम पूर्ण म्हणजे असं लोक आम्हाला येता जाता असे ओळखायला लागले की हां यांचा ग्रुप आहे घाटकोपर म्युझिशियन म्हणून. आणि असं पण झालं जेव्हा नाव चेंज केलं तेव्हा अरे तुमच्या ग्रुपला काय झालं, म्हणलं अरे फक्त ती प्रोग्रेस बोलतात ना आपलं अपडेट झालं आम्ही वर्जन आपलं. आणि क्वालिटी जसे आपले पोरांमध्ये म्हणजे काही जणांना ना आपल्यामध्ये वाजवते त्या टायमा काठी पण धरता येत नव्हती. त्यांना आपण वाजव, तुला जमेल, बघ, शिकशील,
ते वाजून वाजून आता प्रॉपर ती लोक तयार झालेले आहेत. आता मी म्हणजे असं ऐकलं की म्हणजे तुमचं आणि म्हणजे घाटकोपर म्युझिशियनचं आणि गणपती बाप्पाचं काय नातं आहे? असं बघायला ऐकायला गेलं आवडेल मला माझ्या प्रेक्षकांना. तर बघायला गेलं तर पारशिवडीच्या राजाची सगळी कृपा आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलंच की मी दुसऱ्यांचं बघून तर तेच आम्ही गणपती बाप्पाला सगळ्यांना बोललो पहिला, आणि टी शर्टच्या अजूनही स्टार्टिंग ते एंडपर्यंत मरेपर्यंत पारशिवडीच्या राजाला आपलं म्हणजे नारळ तर असतोच प्रत्येक गोष्टीला, कारण जे काय दिलं ते आपल्या पारशिवडीच्या राजाने दिलं आहे. जेव्हा आम्ही बीट चालू केली तेव्हा राजालाच आम्ही बोललेलो की असं असं खोलतोयस, आम्हाला हे कर सपोर्ट, गाराणा दिलेला. हा तर त्या कृपेने आम्ही आज त्या बाप्पाच्या कृपेनेच एवढं नाव आहे, आणि जे काय ते बाप्पामुळेच आहे. अच्छा, बरोबर आहे. आणि आता जे आपलं ह्याच्यात जे व्यवहाराची गणितं असतात काय, ती कशी तुम्ही म्हणजे हँडल करता? जी काय व्यवहार आता जेवढी मुलं घेऊन जायची आहेत, त्यांचं खाणं पिणं आलं किंवा अजून इतर गोष्टी आल्या, परत तिकडे जाण्या येण्याचा खर्च आला, किंवा हा जो व्यवहाराचा म्हणजे कसा की तुमच्या ऑर्डरचे तुम्ही पैसे कसं काय करता, कशा पद्धतीने घेता, काय व्यवहाराची गणितं काय आहेत, मला ती सांगशील तू? व्यवहाराचं गणित झालं की आजकाल जसं आपण बघतोय की कोणत्याही मंडळाचा आपण प्रोग्राम घेतो तर सर्वप्रथम आपला बजेटचा असतो इश्यू. म्हणजे इश्यू कसा असतो की कुठल्याही मंडळाला असं वाटतं की हे खूप पैसे घेतात, पण त्याच्यामध्ये कसं असतं की ट्रॅव्हलिंग येते, त्याच्यामध्ये काय मेंटेनन्स येतो. आता झालं जसं की जे इन्स्ट्रुमेंटला जे फायबर वगैरे लागतात, स्टिक वगैरे, त्याचं म्हणजे मूल्य खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळं बघून त्या हिशोबाने आम्ही बजेट घेतो. आणि मुलं डायरेक्ट कधी कधी काय होतं, मुलं कामावरून ऑन द स्पॉट प्रोग्रामच्या जागी येतात, ऑर्डर जिथं असेल, मग त्यांचं खाणं पिणं आम्ही मंडळाला सविस्तर तर त्यांना काही मागत नाही, मग आमचं त्याच्यामध्येच आम्ही जो बजेट घेतो त्याच्यामध्येच इन्क्लूड आम्ही, किंवा कधी कधी आम्ही स्वतःच्या पैशांनी म्हणजे असं काहीतरी खाऊन वाजवण्यासाठी उभा राहतो टायमिंगमध्ये, असं होतं. आणि आपलं बजेट तर असं आहे ना, म्हणजे बोलायला गेलं की मंडळाला वाटतं खूप पैसे घेतात, पण मंडळाने जरा विचार केला पाहिजे की पैसे घेतात पण त्याच्या मागे खूप रिझन आहे की हे लोक फक्त, तुम्हाला असं वाटत असेल की 3 तासासाठी आम्ही ह्यांना बुक केलेलं आहे, तर हे 3 तास वाजून चाललेत तर यांना एवढे पैसे का द्यायचे. पण माझं एकच म्हणणं आहे मंडळांना की तुम्ही त्यामागचं कारण समजून घ्या की त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग जाते, इतर मेंटेनन्स जातो, स्टिक फायबर वगैरे, आणि इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आणि आताच्या याच्यामध्ये GST लागते, त्याच्यामुळे खूप म्हणजे सामानांचे भाव वाढलेले आहेत. आम्हाला ते सगळं बघावं लागतं, त्याचा मेंटेनन्स पासून सगळ्या maintenance. गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही सांगताना बजेट आम्हाला परवडेल असंच सांगतो. पण तुम्हाला असं वाटतं मंडळांना की आम्ही खूप काही पैसे घेतो, पण तुम्ही आम्हाला समजून घ्या की नक्की आमच्या मागे काय खर्च काही आहे, की आम्ही फक्त 3 तास वाजून तुमच्याकडे पैसे घेऊन जात नाही. आम्ही वाजवतो हे आमच्यामध्ये कला आहे म्हणून, एक मनोरंजन म्हणून आम्ही वाजवायचे पैसे कधीच घेत नाही. वाजवणं हे आमचं हे म्हणजे ते फॅशन आहे, जे आमच्या अंगामध्ये कला दिलेली आहे देवाने, त्या हिशोबाने आम्ही वाजवतो. आम्ही वाजवण्यापुढे पैशाला कधीच तोलत नाही. आम्ही जे पैसे घेतो ना फक्त आणि फक्त मेंटेनन्ससाठी. शेवट पोटा पाण्याचा पण प्रश्न आहे असं पण झालंय. पोटा पाण्याचा तर प्रश्न म्हणजे कसं आहे, आता आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीमधून आता जॉब पण करतो, मग वरचा खर्च, त्या हिशोबाने आम्ही देवाने जी कला दिली ते वाजून आम्ही 2 पैसे कमवतो. पण त्याच्या मागे खूप मेहनत आहे, कारण की लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आता कोणताही वादक, कोणता ग्रुप जर तुमच्या इथे वाजवायला येतोय तर तो सकाळी कामाला जातो, दुपारी हाफ डे करतो, तुमच्या इथे पोचतो, संध्याकाळी लेट घरी जातो, थोडा वेळ झोपतो आणि सकाळी पुन्हा उठून कामाला जातो. त्याची मेहनत पण तुम्ही एक बघितली पाहिजे त्यामागची. तर ह्याच प्रश्नाला धरून माझा दुसरा प्रश्न असा आहे की मगाशी तर तुम्ही बोलले की सगळी मुलं जी कोण कामावरून डायरेक्ट येतं वाजवण्यासाठी, तर कोण कसं आपल्या वेळेनुसार आपल्या टायमात बरोबर पोचतं. तर
हा प्रश्न असा आहे की बघ, ढोल ताशा पथक असू दे, अदरवाईज असं बँडचं असू दे, कुठलं म्युझिशियन बँडचं पथक असू, म्हणजे म्युझिशियन ग्रुप असू दे, तर म्हणजे याच्यामध्ये काय करिअर होऊ शकतं का? नाही, बघायला गेलं तर असं करिअर तर आहे, पण कसं प्रोफेशनल लेवलला केलं तर आता आता आम्ही जेवढी पण पोरं आहेत ना, जे आहे ते खरं सांगतो, आम्ही बोललो ना, एक बघून बघून शिकलेली पोरं आहेत सगळी, जी आहे ती. आम्हाला ना सारेगमपदचं नॉलेज आहे, काय नाही, जे आहे ते आपलं जे कला आहे ती आपल्या स्वतःहून बाहेर निघते. जसं आम्ही बघून बघून शिकतोय, तर जर करिअर बघायला गेलं ना, असं क्लासेस जसं कीबोर्डमध्ये आता सध्या तरी खूप डिमांड आहे, कारण ज्याला त्याला कीबोर्डवाला पाहिजेला असतो. तर तो जो की अमाऊंट जेवढी तो समोरचा बोलेल, म्हणजे जो वाजवतो तो बोलेल, ती त्याला समोरच्याला द्यावीच लागणार. कारण गणपती बाप्पाचं जेव्हा सीझन येतात तेव्हा कोण नाही कोण बोलतं, अरे कीबोर्डवाला आहे का कोण. आणि ह्यावेळी मला भरपूर कॉल आले आहेत की मी नवीन ग्रुप खोलला आहे, मला कीबोर्डवाला बघ, असं तसं. पण बघायला गेलं तर आपला साईड बिझनेस म्हणून आम्ही सगळे करतो, आणि मेन म्हणजे जॉब इम्पॉर्टंटच आहे ती गोष्ट. अच्छा, म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जेवढी पण जेवढी मुलं आहेत पण ती सगळी काम जॉब करून ही गोष्ट सगळे. करतात. तेच करिअरचं सांगायचं गेलं की म्हणजे कसं होतं, आता रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची, की आता 8-10 तास जॉब पण करायचा आहे, त्याच्यानंतर कामाची सुट्टी पण घ्यायची ऑर्डरसाठी. तर दोन्ही बाजू बघायला लागतात, एक फॅमिली आणि एक म्युझिशियन फॅमिली. आमच्याकडे 2 महत्त्वाचे गोष्टी आहेत, एक स्वतःची फॅमिली आणि म्युझिशियन फॅमिली. तर होतं असं की फॅमिलीला पण बघायचं आहे आणि म्युझिशियन फॅमिलीला पण बघायचं आहे, आणि घर चालवायचं मेन गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर असं घरच्यांचा सपोर्ट असला ना कधी की हा तू कर, तू ह्या म्हणजे साईडमध्ये चालला आहे म्युझिशियन लाईनमध्ये, तर आम्ही तुला सपोर्ट करतो. तुझी काय जिद्द असेल ना, तुला काय घडायचं आहे तू पूर्ण कर. असं म्हणजे किंचितच असतात आईबापा कोणाचे. पण आता मी जसं सांगितलं की आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून, आम्हाला फॅमिलीला पण बघायचं आणि म्युझिशियन फॅमिलीला पण बघायचं आहे, घर पण चालवायचं आहे आणि लोकांना आमच्या कलेतून आनंद पण द्यायचा आहे. त्याच्यामुळे करिअरला पण थोडं लपवावं लागतं की जॉब पण करायचा आणि वाजवायचं पण. नाही पण बोलायला गेलं ह्या ज्या म्युझिशियन लाईनमध्ये ना करिअर खूप आहे बघाल तर. हो, आत्तापर्यंत खूप असे म्हणजे आहेत ना कलाकार आहेत, ते आउट ऑफ कंट्री गेलेले आहेत याच्या थ्रू. याच फील्डमध्ये. हो, ह्या फील्डमध्ये खूप आहे. कारण त्यांचं म्हणजे त्यांनी त्या लाईनीमध्ये सर्वस्व दिलेलं आहे. ते मध्ये जेव्हा म्हणजे मी जेव्हा बीट्स पाहत होतो, पार्श्वरी बीट्सचं, मी नंतर बघितलं की अरे आपल्या विभागात एवढी चांगलं आहे हे मला खूप नंतर कळलं. पण मी खूप आधी, मला वाटतं 2014ची गोष्ट करतो, तेव्हा मी ते लालबाग बीट्स बघत होतो. त्या मुलाचं नाव विसरलो मी आता, मला ते येत नाही. सिद्धेश मे बी, हा तो ते रोटोवरती असं हात ठेवून वाजवत होता काहीतरी. हा, तसं मी तुमच्याकडे पाहिलं तेव्हा मी बोललो अरे ही पोरं, तर मी हे जे एकदम काहीतरी वेगळंच आहे. म्हणून तसं त्याच ह्याने विचारतोय मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये आजपर्यंत लोक बाहेर पण गेलेत, फॉरेनला गेले, आउट ऑफ कंट्री गेलेले आहेत. आमच्या परिचयाचेच आहेत, म्हणजे असं इतर बँजोच्या ग्रुपमधले आहेत की त्यांच्यामधला एखादा व्यक्ती असा आउट ऑफ कंट्री गेलेला आहे, त्याला ऑफर आलेली आहे. करिअर आहे असं बोलत नाही करिअर नाही, कारण की इतर लोक असे म्हणजे बघतात की त्यांच्या मुलांना काय आहे ह्याच्यामध्ये, काय भेटणार तुला, हां हे काय वाजवायचं फक्त, कामधंदे करायचे. पण जर आईवडिलांनी असं सपोर्ट केला ना की हां आपल्या मुलाला तो छंद आहे, त्याच्या अंगामध्ये कला आहे, त्यांनी पूर्णपणे त्याला सपोर्ट केला ना स्टार्ट टू एंड, तर त्याचं पूर्ण करिअर घडू शकतं, पूर्ण ह्या फील्डमध्ये करिअर पूर्ण घडू शकतं, आणि तो अदर कंट्रीमध्ये पण जाऊन त्याची कला दाखवू शकतो. एवढा स्कोप आहे या. आणि पहिला कसं होतं की म्हणजे आता बोलला की सपोर्ट असला पाहिजे, सपोर्ट पण मेन असला पाहिजे. कारण पहिल्याच्या लोकांना काय वाटतं की अरे बँजो पार्टीमध्ये घेतलं म्हणजे नशा वगैरे सगळे करणारे आहेत, मेन मुद्दा तो येतो. पण सगळे कलाकार सेम नसतात, कारण पहिल्याचा जो जमाना होता तो वेगळा होता आणि आत्ताचा आहे तो वेगळा आहे. म्हणजे एक असे नजर लोकांची बदलून जाते की याचे केस वाढले आहेत किंवा बाली घातली आहे, तर हा तो काही ढोल वाजवत असेल, असं लोक डायरेक्ट त्याला हे करतात. पण ते काय माहिती, बघायला गेलं तर सगळीच पोरं सेम नसतात, कलाकार आहे हौशी पण असतात. आता बघायला गेलं तर उद्या आम्ही कुठे बाहेर गेलो, अरे बाबा
कुठे दिसला, अरे हा तर घाटकोपर म्युझिशियनचा रोटो प्लेअर आहे. आणि 4 चौकात जी इज्जत भेटते, आता घरच्यांना त्या गोष्टी माहिती नाही, अरे हा काय वाजून येतो, ते लेट येतो, यांना काय माहिती, फक्त झोपतो, वाजवतो, सकाळी कामाला तो, बस एवढंच करतो, बाकी असं काय नाही. पण जे आतमधल्या जी गोष्टी आहेत ना, त्यांनी पण वाजवलं असं मी बोलतोय. बाकीच्यांना ज्यांनी वादन नाही केलंय त्या गोष्टी सपोर्ट नाही, सपोर्ट करा. माझं पण म्हणणं असं आहे की त्यांची कला मारू नका, मला एवढंच बोलायचं आहे. अच्छा, तुमच्याकडे असा कधी आला असा कुठला अनुभव आला आहे की बाबा बँजोसाठी कोणतरी येतोय वाजवायला, तुमचा कुठे शो आहे आणि मुलं आहेत सगळी, तर कुठेतरी ते लोक तुम्ही ऑर्डरला गेलेत आणि अचानकमध्ये कोणत्या तरी घरचे बोललेत की बाबा नाही जायचं? असं तर बघायला गेलं तर कोणतं झालं तर नाही, कारण स्टार्टिंगपासूनच आपल्याला बोललं ना पारशिवाडीच्या राजाची कृपा आहे सगळी, तर सपोर्ट तर सगळ्यांचाच घरचा होता. जसं जसं नाव मोठं झालं आमचं, तर अजून माझ्या घरी पहिला इन्स्ट्रुमेंट ठेवत होते, पप्पा रडायचे, अरे काय अडचण आणून ठेवली, कशाला ठेवले. तर आता माझा स्वतःचा पर्सनल 20,000चा रोटो आहे, आणि साईड ड्रम जो बोलतात, जो रोटोच्या खाली लागतो, तो 11,000चा आहे. ते पण भावांचे सपोर्ट आहे आपल्या, त्यामुळे. तर प्रश्न असा आहे आपला की तुम्हाला तुमच्या बँडबद्दल काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या बँडला कुठल्या लेवलला बघता? लेवल म्हणजे झालं तर म्हणजे आम्हाला एवढं स्टार्टिंगला माहिती नव्हतं की आम्हाला एवढी डिमांड आहे. जेव्हा आम्ही म्हणजे अशी स्टार्टिंग केली आणि आम्हाला रिस्पॉन्स भेटला लोकांकडून, की येता जाता म्हणजे लहान मुलं मोठी असो, की अरे आज ऑर्डर आहे ना तुम्हाला, येणार आहे आम्ही बघायला, कुठेही लोकेशन सांग ना. त्याच्यानंतर आम्हाला असं समजायला लागलं की आपण एकदम टॉपच्या लेवलला चाललो आहे. म्हणजे स्वतःहून विचारायचे, म्हणजे घराच्या बाहेर पडलो की चाळीमध्येच विचारणार की मामा दादा आज शो कुठे आहे तुमचा, सांगा ना, लोकेशन सांगा, आम्हाला तिथे यायचं आहे बघायला. मग त्याच्यामुळे आम्ही एकदम टॉपच्या लेवलला बघायला लागलो आमच्या म्युझिशियन फॅमिलीला. हो. आता जसा मी प्रश्न विचारला, तर जेली तुला त्याच्याबद्दल काय वाटतं, तुझं काय मत? चंदू बोललाच की टॉपच्या लेवलला, म्हणजे घाटकोपरमध्ये सध्या तरी आपलंच नाव आहे बघायला गेलं तर. आणि इंस्टाग्रामवरती मी रील टाकायला लागलो तर मला रिस्पॉन्स जास्त भेटायला लागले, म्हणजे 10K त्या गोष्टी. म्हणलं अरे काय लाईक वगैरे काय असेल, नंतर जसे रिस्पॉन्स पोरं माझे 1K पण पार झाले इंस्टाग्राम. त्यासाठी माहिती आहे, पण माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण आत्ताच्या छोट्या कलाकारासाठी त्या गोष्टी मोठ्या आहेत. भले जेवढे असतील तेवढे खुश आहे. पण तर मला लय जण पण बोलले की अरे तुम्ही एवढे फेमस आहेत, तर तू जरा बीटचं पण तुम्ही काय करतात, म्हणजे तुम्ही इथून जाताना, घरातून जाताना तुम्ही काय केलं. तर मला बोललं की पुरं व्लॉगिंग पण चालू करतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू बघता येईल प्रत्येक ऑर्डर तुम्ही कसं काय करतात. तर मी व्लॉगिंग चालू केली, तर मला अजून रिस्पॉन्स भेटायला लागला. तर मी एवढंच सांगतो की बीट्स आत्ता जे काय आहे, चॅनलचं नाव काय? माझं नाव प्रसाद मेस्त्री ब्लॉग्स, त्याचं चॅनल? हो, जे आहे ते. ओके ओके. तर मला असे बाहेर विचारायला लागले की अरे तुझे मी ब्लॉग बघतो, सगळ्यांचा सपोर्ट भेटला, आता माझे होतील 1K होतील याच्यावरती सबस्क्रायबर होतील बापा. तर हळूहळू करतोय मी, आता जेवढं होईल तेवढं. तरी आपल्या बीट्सला तर माझा पूर्ण सपोर्टच आहे, आणि पोरांना जेवढी मेहनत करतात, आता झालेले 25 ते 30 पोरं झालेत. तर आम्हाला दोघांनाही ते सांभाळून, म्हणजे जॉब सांभाळून या गोष्टी सांभाळायला लागतात. तर नेमकंच सांगतो की अजून पुढे जाऊ आम्ही, आणि महाराष्ट्र गाजवू, इंडिया गाजवायचा पण ट्राय करू, पण महाराष्ट्र तर 100% गाजवू. खरंच बापांचा आशीर्वाद तुमच्यावरती असाच राहू दे, की आम्हाला तिथे पण तुम्हाला बघायचं आहे की महाराष्ट्र गाजवताना, इंडिया गाजवताना पूर्णपणे. तर ॲक्च्युली म्हणजे ह्या प्रश्नाला धरूनच असा बेसिकली प्रश्न आहे, तुम्ही कोणीही सांगा काय प्रॉब्लेम नाही. ह्याच प्रश्नाला धरून असा बेसिकली प्रश्न आहे की एक म्युझिकल ग्रुप आणि एक बँड आणि बँजो पार्टी, ह्याच्यातलं काय आहे, म्हणजे ह्याच्यातलं साम्य आणि काय फरक आहे, हे आमच्या प्रेक्षकांना सांग. साम्य म्हणजे झालं जसं आता प्रसादनी सांगितलं की त्याचे पप्पा आहेत शिवराम मेस्त्री, ते त्या टायमाला बँजो पार्टी चालवत होते. मग त्यांचाच 90sच्या काळात बँजो पार्टी फेमस, तर हो 90च्या दशकामध्ये. तर त्यांच्याच इन्स्पायरेशननुसार त्यांनी आता जे सांगितलं की आम्ही
म्युझिशियन बँड ओपन केला आहे. हे 20sमध्ये ते अपडेट झालेलं आहे की तेव्हाचं 90sमधलं बँजो पार्टी आणि आत्ता 20sमध्ये म्युझिशियन बँड वेस्टर्न कल्चर. त्याप्रमाणे म्हणजे आता लोकांना अजून माहिती पण नाही की हे म्युझिशियन म्हणजे बीट्स म्युझिशियन किंवा म्युझिकल ग्रुप हे जे नावं दिलेत ते आत्ता 20sमध्ये की ते अपडेट झालेलं आहे. म्हणजे कालांतराने प्रत्येक गोष्ट अपडेट होते, तसं त्या गोष्टी पण अपडेट झालेल्या आहेत की साम्य तेच आहे. 90sमध्ये बँजो पार्टी आणि 20sमध्ये म्युझिशियन बँड. 90sमध्ये काय वाजायची कच्ची ढोल नाशिक हो. ढोल. आणि नाशिक ढोल ते वेगळे, कच्ची ढोल बेस यायचा, नॉर्मल बेस यायचा, पण जास्त करून कच्ची ढोल. आणि आत्ताच्या याच्यात जनरेशनमध्ये 20मध्ये तर काय येतं बीट्समध्ये बेस येतात, साईड ड्रम येतात, थापडोल येते. पण त्या टायमाला थापडोल तर नव्हतं, जास्त करून कच्ची ढोलच वाजवायचे सगळेजण. ॲक्च्युली तुमचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ना त्याबद्दल पण सांगा. कारण आम्ही कोणाला विचारतो तेव्हा ते म्हणतात की अरे ते कायदे असतं, पण ते कायदे असतं ना त्याचं काहीतरी नाव आहे ते कळत नाही. मी जे स्वतः वाजवतो तो रोटो वाजवतो. आणि जो 4 आपल्या समोर जे टर्म असतात जे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ते त्याला रोटो बोलतात. आणि त्यालाच लागून एक साईड ड्रम असतो, तो वेगळा पीस असतो, त्याला साईड ड्रम म्हणतात. आणि चंदू प्ले करतो तो बेस, तो फक्त बोलतात ना 10चा नॉलेज, धंटरा टक टकडा धन 10 येतो ना जो तसं. ते असे वेगवेगळे खूप आहेत. 10चा नॉलेज आहे खूप. म्हणजे जो डीजे मध्ये कसा बेस वाजतो तो प्रॉपर यांचा बेस. म्हणजे जसं की ते बोलतात ना ते काय त्याला असे खाली झाळे असतात, त्याला काय सिनियर. अच्छा स्नेअर बोलतात. आणि त्याला दुसरं नाव काय बोलले? साईड ड्रम. ओके. आत्ताच्या जनरेशन मध्ये अरे साईड ड्रम ते नाव आला त्याला, पण ऍक्च्युली पहिला बोलायचं स्नेअरच बोलतात. ओके, मला माहित नव्हतं त्याच्यामुळे सॉरी. अच्छा. तर ते आणि ते असं 2 पियानो असतात, ऑर्गन असतं, सॉरी ऑर्गनच बोलतात ना त्याला. पियानो म्हणजे छोटा झालं, ऑर्गन आता बरोबर आहे ना. तर ते जे 2 असतात, तुम्ही पण ते 2 वरती ट्राय करता की सिंगल असतं? जेव्हा सिंगल म्हणजे 2 पीस 3 पीस पण लावू शकतो, त्याच्यामध्ये डिफरंट आहे, म्हणजे व्हरायटीज आहे. बँजो म्हणजे मी सांगितलं बँजो पार्टीमध्ये बँजो वाजायचा ते. आणि आता कीबोर्ड अपडेट झालेले आहेत. कीबोर्ड म्हणजे जसं झालं यमाचा 550 450, रोलँडमध्ये झालं XPX10 XPX30 असं. त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत खूप. अच्छा, थोडंसं वेगळं विचारतो. असं कधी झालं आहे का की तुम्ही कुठल्या तरी पार्टीचा तुम्ही ऑर्डर घेत आहे आणि त्यांनी तुम्हाला पैसेच नाही दिले, असं कधी झालं आहे का? खूप वेळा झालेलं आहे. एकदा आम्ही जेव्हा चालू केले बीट्स तेव्हा हा पण नव्हता, तेव्हा पारशिवडी बीट्स नाव होतं प्रॉपर. तर आम्ही हॉलिडे इन जवळ साकीनाक्याच्या खाली एका मंडळाची ऑर्डर घेतलेली नवरात्रीत. हो, तेव्हा आमच्या पैशाची गरज होती, का इन्स्ट्रुमेंट नव्हते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं चारू मित्तलचं मी सामान घेऊन वाजवायचो आणि तोही मला कधी नाही बोलला नाही. म्हणजे हो, आत्ता मी त्यांनी कधी मागितलं ना, मी सगळं माझी कॅन्सल ऑर्डर करून त्याला सगळं सामान देऊ शकतो मी. एवढा मला त्याच्यावरती म्हणजे विश्वास आहे, कारण ते खूप. आणि आपल्या पार्श्वडीत तो गाजलेला आहे आणि अजूनही आम्ही त्यांना शाळेपासून पाहत होतो, अजून पण त्याचं नाव आहे चर्चेमध्ये खूप. तर त्या टायमाला आमच्याकडून म्हणजे सामानासाठी आम्ही पैसे जमा करत होतो. तर 2 ऑर्डर घेतलेले, एक या साईडला घेतलेली ऑर्डर आणि एक त्या साईडला घेतलेली, म्हणजे समोरासमोरच होते, मंडळ वेगळे होते. तर एक मिडल म्हणजे ज्याने ऑर्डर दिलेली ना, जो मधला होता तो बोलला अरे एवढे पैसे घेणं, तर आम्हाला इथून 30,000 भेटत होते, तिकडून 30,000 करून 60,000 आम्ही जमा करणार होतो. तर त्या टायमाला आम्ही गेलो, तर बोलला अरे आज देतो, 9 दिवस झाले, विसर्जन पण वाजवलं देवीचं आणि प्लस आगमन विसर्जन दोन्ही वाजवले, प्लस 9 दिवस पण वाजवले. पॉलिटिशियन होते ते काय आपल्याला माहिती नाही. आता आपण कसं माहिती, त्या टायमाला कॉलेजचे प्लेयर, कॉलेज सगळे. आणि मेन म्हणजे आत्ता बीट चालू केली, अरे घरात मारामारी झाली तर बीट्स आहे ती पण बंद होईल. हो, त्या भीतीने आम्ही, मारामारी तर झालेले, त्या ऑर्डरवर मारामारी झाली. हो, म्हणजे माझा मित्र आहे शैलेश पवार, शैलेश, त्याला वसुली नावाने ओळखतात, म्हणजे निकनेम. तर त्याला आम्हीच बोललेलो की अरे 1 महिना झालाय आपल्याला पैसे दिलेले नाहीत,
तर जाऊन या. तर त्याला पाठवलं तर ते लोक ड्रिंक करत होते. कोण? पार्टीवाले. देवी सगळं गेलेलं होतं. आता मंडळाची जेवढी ऑर्डर देतात तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी पण असते की पैसे त्यांना टायमावर देऊन दे, कारण त्यांची कला आहे. तर 60,000साठी ते गेलेल्या मागायला, तर त्यांना तिकडे मारहाण झाली. बापरे. तर आम्हाला पण फोन आले की असं असं झालं. तर त्या टायमाला पण मला पण मारणार होते, हे मी आत्ता सांगतोय शूटमध्ये लाईव्ह, हे कोणाला सांगितलेलं नाही. तर त्या टायमाला किसन काका करून होते, त्यांनी मला वाचवलेलं होतं. आणि तेव्हाच माझा बँजो पार्टी सगळं बंद झालं असतं. किसन बांद्रे. तर बँजो पार्टी तेव्हाच बंद झाली असती. आणि आत्तापर्यंत तेव्हा जर आम्ही थंड डोक्यावर बर्फ नसता ठेवला तर आत्तापर्यंत आम्ही एवढे नसतो. हां, म्हणजे ते ॲक्च्युली तुम्ही खूप मॅच्युरिटीचं काम केलं, तुम्ही मॅच्युरिटी दाखवली. कारण ते पैसे अजून भेटले ना आम्हाला. म्हणजे ते 60,000 गेले. 60,000 ना असे भरपूर, कमीत कमी 3-4 लाख आमचे 3.5 का 5 पकडून जरी चालले ना आत्ताच्या लेवलला. खूप म्हणजे आता जसं प्रसाद सांगतोय ना स्टार्टिंगचा अनुभव, त्या टायमाला तरी ते कॉलेज करत होते, त्याच्यामुळे त्यांनी ते प्रकरण वाढवलं नाही की जर हे प्रकरण वाढलं की आपल्याला घरून पाठवणार नाही, की तुम्ही वाजवण्यासाठी जातात की भांडण करण्यासाठी जातात, काय परिणाम होतील. कारण की कुठलेही आईबाप आपल्या मुलाला जपतात. तसाच प्रकारे आत्ता पण तो त्या टायमाचा म्हणजे बोलतोय की स्टार्टिंगला जेव्हा चालू केलं, पण आत्ता पण मी जेव्हा शो घेतो तर कुठे कुठे कोणत्या पार्टीवाले असे असतात की म्हणजे उद्या ये पेमेंट घ्यायला, परवा ये, 10 दिवसांनी ये, मग असं पेमेंट रखडवतात. कधी कधी म्हणजे 2-4 हजार रुपये कमी देतात की नंतर घे. असे खूप अनुभव आहेत आम्हाला की पार्टीवाले म्हणजे पैसे पण देत नाही पूर्ण कधी कधी, आणि पैसे कापून पण देतात की आज देईल उद्या देईल असे. पण त्यांना असं म्हणजे आता जर का कोणी हे बघत असेल तर माझी त्यांना खरंच अशी विनंती आहे की तुम्ही जर असं कोणत्या बँजो म्हणजे म्युझिशियन बँडवाल्यांना कधी प्रोग्राम देता तर खरंच तुम्ही त्यांच्या मेहनतीचे एक पैसे तुम्ही त्यांना पुरेपूर त्यांना, हो खूप म्हणजे ह्या फील्डमध्ये एवढा म्हणजे परिश्रम घ्यावं लागतं, मेहनत आहे ना, खूप मेहनत आहे. आम्ही स्वतःचा घाम गाळून लोकांना आनंद देतो, तर आम्ही त्याचे तुमच्याकडून जे मूल्य आहे ते घेतो. तर तुम्ही पण रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली पाहिजे की कुठल्याही, माझाच ग्रुप असो की इतर कोणताही म्हणजे ग्रुप असो, तुम्ही जर कधी कोणाला काम देता ते त्याचे परिपूर्ण पैसे द्यावेत त्याच्या कष्टाचे. तुम्ही द्या तरी, तुम्हाला जर नसेल परवडत तर त्यांना सांगा. हो, कारण की काही का मंडळवाले काय करतात, अरे हे नव्हतं ते नव्हतं, असंच का तसंच का. हो, तर त्यांनी त्यामागचं कारण जाणून घ्यावं की मी जसं सांगितलं की आम्ही डायरेक्ट कामाच्या सुट्ट्या नाही करू शकत, कामावरून डायरेक्ट ऑर्डरला पोचतो. तर आम्ही पूर्ण आमचे 100% परिपूर्ण देतो पार्टीवाल्याला, पण कधी कधी 1% म्हणजे मिसिंग राहिला, कोणते पार्टीवाल्यांनी कमी काढली. पण माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही त्याच्या मागचं कारण जाणून घेऊन तुम्ही त्यांच्या मेहनतीचे पैसे परिपूर्ण द्यावेत, जे त्यांनी घाम गाळलेला आहे ज्या 5-6 तासामध्ये. आता जर समजा जी सिच्युएशन आता तू सांगितली जेली, मला जे आता चंदू तू पण सांगितली, अशी जर तुमच्यावरती समजा जर कधी फिरून परत आली तर तुम्ही त्याला कसं हँडल कराल? आता आम्ही बघायला गेलो ना, एकदा आपल्याला मनाला जर ठेस लागली बोलतात ना, तर त्या गोष्टी आपण करत नाही, शिकतो. हां, तर तसंच आम्ही आता भरपूर वर्ष झाली की आपलं नाव आहे, बीट सांभाळतं, तर आमच्या दोघांना माहिती आहे पार्टीवाले कसे आहेत. त्या हिशोबाने आम्हाला वाटतं बाबा ही पार्टीला आपण हँडल करू शकतो, ते आपल्याला हँडल करू शकतात. आणि जेव्हा आम्ही डन करायला जातो तर आम्ही एकच शब्द सांगतो की आमच्या म्हणजे वादनाच्या मध्ये कोणी येऊ नये, म्हणजे ड्रिंक करणारे जे असतील ते. कारण काय हे सगळं हळदीच्या वगैरेला जास्त होत असेल. होतात, पण कसं जागी पण कसं असतं माहितीये का, आता झालंच गणपती मिरवणूक झाली की आता काय मिरवणुकीला विसर्जनला तर खूप होतं. जरी मंडळाचे कार्यकर्ते रिस्पॉन्सिबल असले ते ड्रिंक घेत नाही, पण काही इतर लोक असतात ते मध्यस्थी येतात नाचायला ड्रिंक करून. मग ते असं आम्ही जिथे वाजवत असतो ना राऊंडमध्ये,
तिकडे येऊन मधी नाचणार. ते असं काय काय टायमाला मी बघितलंय की आपल्या तोंडात पैसे ठेवतात आणि ते तुम्हाला असं घ्यायला सांगतात. ते तुम्हाला आवडतं का? नाही, कधीच नाही. आम्ही अजूनपर्यंत जेव्हा बीट्स खोलले, स्टार्टिंगला केलं असेल, स्टार्टिंगला कसं आपण लहानच होतो, मी सांगितलं कॉलेजचे, ती हाऊस होती आपल्याला की बाबा. आणि आत्ताच्या लेवलला जसं आमचं नाव मोठं झालंय ना, एक लेवल असते बोलतात ना, तर भले 500ची का 1000ची नोट जरी दिली ना, 2000ची नोट दिली ना तोंडाने, तरी एक पोरगा घेत नाही. एक आता म्हणजे इन्स्ट्रुमेंटची पण एक इज्जत आहे, कलाकार आहे, त्या हिशोबाने तुला द्यायची ठेवायचं तर बाबा इन्स्ट्रुमेंटवरती ठेव, नाही दिलंस तरी चालेल, आपलं एवढंच आहे. कारण आणि पैशासाठी कधीच वाजवलं नाही. तुम्ही सांगितलं की आमचे पैसे 5 किंवा 4 फक्त लोकांना आनंद देण्यासाठी. कारण की त्यांनी जे पैसे परस्पर तोंडात दिलेले, त्याच्यामध्ये त्यांच्या तोंडातील विषाणू आमच्या तोंडामध्ये जाणार, हे त्यांना कळायला पाहिजे. परस्पर आमच्या या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगतोय की तुम्ही जे ऍक्च्युली हे असं करणं म्हणजे हे चुकीचं आहे का? कलाकाराची ती इज्जतच नाही ना. रिस्पेक्ट असलीच पाहिजे ना. शेवट तुम्हाला पैसे द्यायचे, जसं तू आता जेली सांगितलं इन्स्ट्रुमेंटवर ठेवा. असं कितींदा बोललं माझ्यासमोर ना, वाजव, मी वाजवलंय, जे बोलले ते वाजवलंय, पण बोलतो पैसे ठीक आहे. मला बघा, मी बोललो पहिलं पैशासाठी नाही, तोंडाने देत होता. म्हणलं मला पैसे नाही दिले तरी चालेल. तो समोरचा मला शिव्या घालूनही गेला. म्हणलं तरी चालेल. म्हणलं तू बोललास की तोंडाने घे, मला नाही जमलं तर मी त्या गोष्टी नाही, मला जे नाही आवडत ते मी नाहीच करणार. कारण मला इन्स्ट्रुमेंटचे माझी एक इज्जत आहे, त्या लेवलला मी आहे. तू नाही दिलेस तरी चालेल मला पैसे, आणि पैशासाठी आपण कधी वाजवत पण नाही. आता तुम्ही पाद्यपूजनाचे जे ऑर्डर असतील किंवा महागणपती किंवा कुठल्या मिरवणूक असतील, अशा किती गणपती बाप्पांच्या तुम्ही पाद्यपूजनाच्या किंवा मिरवणुकीच्या ऑर्डर घेतले? आता 2024 जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून सांगा आतापर्यंत. अच्छा, आता तसं आठवा गेलं तर म्हणजे आम्ही आतापर्यंत बरेच ठिकाणी वादन केलेलं आहे. म्हणजे असं एक आपल्या प्रेक्षकांना समजू दे. असं आता एक कंटिन्यू स्टार्टिंग पासून जो वाजत होता भटवाडीचा चिंतामणी, भटवाडी अजूनपर्यंत कंटिन्यू जसं आम्ही स्टार्टिंग तो तर असा आहे सीन आहे की 3 वर्ष फ्लॉपला गेलोय. फ्लॉप म्हणजे कशामुळे गेलोय? वाजनामध्ये नाही गेलोय, पावसामुळे गेलोय. मशीनवरती पाणी युनिट उडले, पण त्या मंडळांनी एवढा आम्हाला सपोर्ट दिलाय ना, भरोसा दिलाय ना, की बोलता नाही वाजवणार तर तुम्हीच वाजवणार, शेवटपर्यंत तुम्हीच वाचणार. प्रत्येक वर्षी त्यांनी आम्हालाच बोलवलेलं आहे. भटवाडीचा चिंता ते आपल्या घाटकोपर मध्ये. आता म्हणजे आता घाटकोपर ईस्ट झालं, तिकडे पण तुम्हाला बोलवलं कुठे की इथे ह्या साईडला कातोडीपाडा झाला किंवा काजू टेकडी, बऱ्याच जागी आपण जसं झालं की आपलं राजावाडीला भावेश्वरचा राजा, आणि इकडे भटवाडी, अजून कातोडीपाडा आहे, कातोडीपाड्याचा राजा. अजून आता एवढे नवीन मंडळ आलेत. तर सगळ्यांचं सांगायला गेलं तर आता दुसरा वर्ष आपलं हे काजू टेकडीचा राजा. जे पाद्यपूजन सोहळे आहेत त्यापैकी तुम्ही किती पाद्यपूजन सोहळे वाजवलेत? जसं की आता तुम्ही सांगितलं की भटवाडीचा चिंतामणी हे तुमच्याकडे असतो, तुमच्याकडे रिपीटेड किती येतात? रिपीट असं आम्ही कोणाची अपेक्षा ठेवत नाही. जे आता समजा आपल्याला डेट भरवायचे असतात, म्हणजे फिक्स करायचे असतात लवकरात लवकर, तर ज्यांना पाहिजे डेटनुसार येतात, तर आम्ही कसं त्याच्यात मेंटेनन्स पण करत बसतो. सगळ्या गोष्टी अगोदरच आम्ही पाठपूजनामध्येच करतो मेंटेनन्स. तर जेवढे पाठपूजन वाजवू ना आम्ही, तेवढं आम्हाला चांगलं आहे की पोरांना पुढचा विचार आमचा एकच आहे, पोरं महिन्यातीने येत आहेत ना काम सोडून, हाफ डे घेऊन, त्यांचे ते पैसे भरले पाहिजेत. त्यानुसार आम्ही जेवढं पाठपूजन वाजवायचं बघतो ना, म्हणजे आता भटोड्या चिंतामणी मी सांगितला, कातोडीपाडा तो एक स्टार्टिंगला वाजवला, काजू टेकडीचा राजा, हो दुसरा वर्ष आहे. ओके, जिथे आपण भेटलो होतो ना, हो जिथे भेटलो होतो, दुसरा वर्ष होतं. ओके, आणखी बरेच असे घाटकोपर इशला भावेश्वरचा राजा वगैरे, तिकडे आपण 2 वर्ष वाजवले भावेश्वरचा राजा. ओके, अच्छा, तुम्हाला कुठला असं वाटतं की बाबा इकडे आम्हाला बोलवलं पाहिजे किंवा आम्हाला हे वाजवायला, पाद्यपूजन असेल किंवा ही मिरवणूक असेल, इथे आम्हाला वाजवायला खरंच आवडेल? तुम्हाला काय वाटतं, असं कुठे बोलवलं पाहिजे? आता झालं तर आता आपण घाटकोपर मध्ये आपलं तर नाव आहे, तर बॉम्बे साईडला आपण लय जण बोलवतात, पण हो बॉम्बे साईडला जे लालबाग साईड, बॉम्बे साईडहून आपल्याला बरेच कॉल येतात. म्हणजे गणपतीमध्ये पाद्यपूजन असू दे किंवा विसर्जन सोहळा, हो, पण ऍक्च्युली मी जसं सांगितलं ना, कामामुळे आम्ही अंडर घाटकोपर का वाजवतो की कामामुळे, की टायमिंग मॅनेज झाला पाहिजे,
की आपण लगोलग कामावरून जसं की आलो. परळचा राजा आहे, हो. त्यांचे पण कॉल झाले असतील तुम्हाला. हो, नाही, बरेच परत ठिकाण- असं असं म्हणजे मंडळाचं इतर नाही, मंडळ आहेत पण बरेच. तिकडचे छोटे मोठे जे असतील आहेत मंडळ, ते एकदा करी रोडचा कैवारी करी रोडचा कैवारी. हा हो, हो. तिकडून आलेला. अच्छा. तर ते बोललेले की पण आपल्याला कसं जॉब पण इम्पॉर्टंट आहे, कारण सगळेच मी येऊ शकतो, 25 पोर आहेत, हा येऊ शकेल, पण बाकीची पण हो, पोरं आली फोर्टचा पाहिजे. राजा वगैरे बरेच ठिकाणी येऊन आपल्याला प्रत्येक Call वर्षी आले. फोन पण येतात. पुढच्या वर्षी आम्ही नक्की प्रयत्न येतात. करू. आम्ही प्रत्येक वर्षी आमचा परिपूर्ण म्हणजे प्रयत्न करतो की आपण बॉम्बे साईडला उतरू, पण सांगितलं ते कारण आपलं जॉबचंच आहे. मुलांना आपल्याकडे 25 मुलं आहेत, त्याच्यापैकी टोटली आता सगळे मुलं जॉबच करतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली मी आता आपल्याला विचारणार होतो की लालबागचा राजाचं तुम्हाला जर वाजवायला मिळालं, पण मला माहित नव्हतं ना की तिकडे नक्की बोलवतात की कसं जायचं असतं, आपल्याला माहित नाही. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तुम्हाला कुठला आवडेल की बाबा, जसं तुम्ही आता बॉम्बे साईडनी सांगितलं, तसं तुम्हाला कुठल्या असं गणपतीचं की बाबा हे वाजवू आपण मनापासून, मग ते घाटकोपरमधलं असू दे, घाटकोपरच्या बाहेरचं असू दे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या मनाने सांगा तुम्ही मला, तुम्हाला काय आवडेल. चान्स भेटला आपल्याला तर आपण कुठेही म्हणजे आपलं म्हणजे जे कला दाखवण्यासाठी तयार. तर मग झालंच की तो मग चिंचपोकळीचा चिंतामणी असो, हो, किंवा लालबागचा राजा असो, कुठेही आपल्याला फोर्टचा राजा असो, कुठेही बोलवलं तरी इच्छा आहे आपण तिथे. तयार आहे. तयार ओके, आहे. ओके. इथे पण कसं आपण एक एक बोलतात ना, जिम्मेदारी घरची, ते जॉबमुळे आपण बाहेरच्या गोष्टी, कारण हे कसं आपलं घाटकोपरमध्ये अरे बॅग ठेवली, चला पळा ऑर्डरला, कपडे वगैरे घाल. म्हणजे एक प्रकारे असं झालं ना की याच्यामध्ये कसं महिन्याच्या महिन्याला इन्कम नाही आहे. जेव्हा तुमचा सण असेल किंवा जेव्हा काय सीझन असेल तेव्हाच income. त्यानुसार आहे. म्हणून तुम्ही ह्याला सेकंड ऑप्शन ठेवता आणि जॉब ठेवता, असं एक छंद म्हणून. एक छंद म्हणून आहे छंद का? म्हणून. अच्छा. आपल्याला जी कला दिलेली आहे ही, तर ती कला कधीच आपल्याला म्हणजे वाया नाही घालवायची. त्याच्यामुळे आम्ही जॉब करून पण ह्या फील्डमध्ये आमचं काम करतोय. असा प्रश्न आहे की कुठलं असं सॉन्ग असेल की जे लागलं ऑर्गनवरती की एक असं अंगातलं रक्त असं सळसळतं की बाबा हे गाणं वाजलं की सगळ्यांनी येऊन तुफान वाजवायचं, असं कुठलं गाणं आहे? आणि तुम्हाला असं कुठलं आवडतं? जसं गणपती बाप्पाचं आहे किंवा आणखी इतर कुठलं आहे? जसं गणपतीचं मी बोललो तुला की ऑफ कॅमेरा, ते नाही का पहिला असं वाजायचं. ॲक्च्युली मला फेवरेट आहे ते बाप्पा मोरया. ते सगळ्यात जे लागलं ना ते गाणं, असं वाटतं कुठला बाप्पा मोरया? प्रल्हाद शिंदेचं जुनं गाणं एकदम. हा, ते लागलं ना तर असं वाटतं की मन फ्रेश होतं वाजवताना. तूच सुख हा, करता. तूच. ओके, ओके, ओके. ते एवढं म्हणजे फील होतं ना गाणं की ते वाटतं गणपती बाप्पा आले. हा, अच्छा. आणि हंडीचं पण तुम्ही ऑर्डर घेता, हो. तर दहीहंडीतलं कुठलं तुमचं आवडतं गाणं आहे? मजगाय असो, म्हणजे बँजोवर ते वाजवायला जरा जास्त बरं वाटेल. त्याचा तो स्टार्टिंगचा जो पिकअप घेतो, तो एकदम म्हणजे हा. ओके ओके ओके, भारी भारी भारी. हा. आणि गणपतीमध्ये झालंच की आपलं देवाश्री गणेशा, त्या गणपती. गाण्याची सुरुवात झाल्याशिवाय असं वाटत ते नाही. आपण स्टार्टिंग जेव्हा बीट्स ओपन केली हा, ना, हा, त्यापासून ते अजूनपर्यंत हा. पहिलं गाणं तेच वाजवलं, देवाश्री गणेश. देवाश्री गणेश. हो, हा, कारण अच्छा. त्याच्याशिवाय दुसरं गाणं उचलत नाही. हम्म. असं ऑलमोस्ट आमच्यावर झालंय की ते गाणं नाव उचललं की आम्ही वर खाली मला होतो. तर स्वतःला म्हणजे ते गाणं आजमवतं. वाजवल्याशिवाय म्हणजे असं जोशच येत नाही. जो म्हणजे ते कुठेही आम्ही वाजवलं ना, त्या गाण्यानी सुरुवात केलेली. आणि अजून पण मी सांगतो, मला ते गाणंच म्हणजे स्टार्टिंगला ह्याचं होतं तसं कधी कधी होतं हो. की मी अरे नाही, स्वतः हे सांगतो, गाणं नाही. वाजव तरच मी वाजवणार. हो. अच्छा. हा, म्हणजे एक कारण की प्रकारे मला जो ते गाणं वाजवायची स्टार्टिंग आणि नंतर जो पिकअप भेटतो वाजवायचा फोर्सचा, ते एकदम म्हणजे जोश भरून येतो. मग तिथून पुढे सगळे सॉन्ग वाजवायला एनर्जी भेटते, असं होतं. म्हणजे असं बघायला गेलं तर ऊर्जा स्त्रोत परत गणपती बाप्पाचा आहे, त्याच्याशिवाय म्हणजे काहीच नाही. तर आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. आपला शेवटचा प्रश्न, आपुलकीचा प्रश्न, की एक कुठला पण अनुभव सांगायचा आहे तुम्हाला जो आलेला अनुभव, एक कुठला पण तुमच्या बँडबद्दलचा असेल, इतर काय असेल. पहिलं तू सांग, मग चंदू तू सांग. मी तर आता पहिल्यापासून मी आहे तो मी ते एकटा, अजून रोहन वगैरे. तर जेव्हा मला पार्श्ववाडीमध्ये नाव प्रसाद म्हणून ओळखायचं, आणि जेली काय हे कोणाला माहिती नव्हतं. आता जर मी बाहेर वाजवायला जातो
तर बाहेरचे पण कलाकार मला जास्त ओळखत नव्हते आणि मी त्यांना ओळखत नव्हतो. जेव्हा मी हातगाडीवरती वर चढलो तेव्हा मला दुनिया समजली. वाजवताना रोटो वाजवताना हातगाडीवरती चढलो की बाबा हा काहीतरी लेवल झाली आपली. नंतर आत्ता मी ब्लॉगिंग चालू केली, मगाशी सांगितलं. त्यानंतर झाले एका दोघांनी सेल्फी पण काढली, तर मनाला एवढं बरं वाटलं की कुठेतरी आहे, जेवढा आहे तेवढा खुश आहे, पण आहे त्या गोष्टी लेवल झाली. आता भरपूर म्हणजे असे नावाजलेले आहेत. तो आता गिरगावचा लाडका मिलिंद दादा, तो सध्या खूप फेमस आता सध्याच्या जगात. तो आपल्या नावाने ओळखतो आता, जेली नावाने. हो, तर भरपूर असे मोठ्या मोठ्या कलाकार, हो, डोक्यावर घेऊन कच्ची वाजवतात. तर भरपूर असे कलाकारांबरोबर ओळख झाली, नवीन नवीन माणसं भेटली. आणि जो तो जात होता, अरे जेली कसा आहे, मी जरी ओळखत नसेल तरी अरे जेली कसा आहे, म्हणलं हा. त्यांनी समोरच्यांनी इज्जत दिली तर आपण पण त्याला इज्जत देणं आहे, असं नाही की ॲटिट्यूड वगैरे. पण तेव्हाचा जेली आणि आत्ताचा जेली त्यामध्ये खूप फरक राहिला आहे. तर आपण जसं सांगितलं मगाशी, आता प्रश्न विचारला तसंच तुझा एक अनुभव सांग की तुला काय वाटतं. माझ्या आयुष्यात जसं मी म्युझिशियन बँडला म्हणजे जॉईन झालो ना, असे भरपूर मला छोटे मोठे अनुभव आले. म्हणजे एकेकाळी आम्हाला म्हणजे इन्स्ट्रुमेंट नव्हते, म्हणजे खूप हे अवघड होतं की मोजक्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आम्ही प्रोग्राम काढायचो. तर मग आम्ही हळूहळू असे प्रोग्राम करून करून मग आम्ही कलेक्शन करून आम्ही आमचं इन्स्ट्रुमेंटची पॉवर वाढवली, मॅन पॉवर वाढवली. आणि आज आमच्याकडे म्हणजे इन्स्ट्रुमेंट एवढं आहे की ठेवायलाच जागा नाही आहे. आणि त्यावेळी आमच्याकडे म्हणजे असं परिस्थिती होती ना, काहीच नव्हतं आमच्याकडे, म्हणजे विचार करावा लागायचा. आणि आता पण मी प्रसादला कधी कधी बोलतो ना की तुला किंवा पर्सनली तुला असो किंवा आपल्या म्युझिशियन फॅमिलीला तुला जे पाहिजे ना, तू बिंदास घे, मागचा पुढचा विचार करायचाच नाही. कारण की ह्या फील्डमध्ये आपल्याला ज्या म्युझिशियन फॅमिलीने आपल्याला जे नाव दिलं आहे ना टॉप लेवलचं, म्हणजे येता जाता मी बघतो खूप मुले असे त्यांच्या मम्मीला पप्पाला सांगतात, ह्या दादाला ओळखता का तुम्ही, हा घाटकोपर म्युझिशियनमधला आहे हे ते. म्हणजे असा खूप मोठा अनुभव आलेला आहे मला की आपण या फील्डमध्ये खूप नाव कमवलेलं आहे. त्याच्यामुळे हा अनुभव कधीच म्हणजे कमी नाही होणार जो आम्ही कमवलेला आहे या लाईनमध्ये. म्हणजे असं खूप इमोशनल होऊन जातो आम्ही या त्या बाबतीत. टायमाला आमच्याकडे म्हणजे ठेवायला जागा आहे पण सामान नव्हतं. आज आमच्याकडे एवढं सामान झालंय ना की ठेवायला जागा नाही. हो, आणि तेव्हा तर आत्ताचा बघायला गेलं ना 3.5-4 लाखाचं आपलं सामान आहे किंवा 5 लाखात त्याच्यावरती असेल, जे काय ते आपलं स्वतःच आहे. तर मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले घाटकोपर म्युझिशियनचे सर्व आधारस्तंभ, जसं मी बोललो, जेली आणि चंदू हे आले. त्यांनी जे काय सांगितलं ते त्यांच्या वेळेने तुम्ही समजून घ्या. त्यांनी जे काय सांगितलं तसं. आणि एक असा प्रश्न नाही बोलता येणार, पण आमच्या महाकाय पिक्चर्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे तुमच्या तोंडातून प्लीज सांगा आमच्या. आणि आपल्या पहिल्या गोष्ट मी दादा तुझे आभार मानतो की आम्हाला बस आम्ही बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या नाही समजत की, तर तू बोललास, तुझ्या बोलण्याने माझ्या डोळ्यात खरंच अश्रू आले मला की या लेवलला आहे आम्ही. खरंच आहे ती गोष्ट, खोटी नाही. कारण यासाठी ना जीव खूप दिलेला आहे. जीव जेवढा लावलाय ना ते अजूनपर्यंत कुठेच नाही. क्या बात नाही. खरंच खऱ्या कलाकाराची ही आठवण, खऱ्या कलाकाराचे हे शब्द आहेत. मित्रांनो, खरंच यांना खूप सपोर्ट करा आणि तसाच सपोर्ट आम्हाला देखील करा. तर प्लीज तुमच्या तोंडाने सांगा की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर दादाचा मी आभार तर मानेल. तर दादा, मी तुम्हाला परत धन्यवाद बोलतो. आणि दादाला खरंच सपोर्ट करा. तो पण त्याच्या मागे काय मेहनत आहे हे आम्ही बघतोय. मी इथं माझी पहिलीच शूट होती, तर हे बघतो. त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. आणि या व्हिडिओमधूनच दादा तुझे 100% 1K होतील. फुल सपोर्ट असेल. थँक्स. घाटकोपर म्युझिशियन फॅमिलीचे जे आहेत फॉलोअर्स किंवा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, त्यांना मनापासून सांगतो की खरंच तुम्ही आपल्या महाकाय प्रोडक्शन चॅनलला, महाकाय पिक्चर्स
या चॅनलवर जाऊन तुम्ही स्वतः सबस्क्राईब करून संपूर्ण व्हिडिओ पहा. खूप म्हणजे खूप आपल्या घाटकोपरमधील जेवढं पण रॉ टॅलेंट आहे ते आपला भाऊ दाखवतोय सगळ्यांना. म्हणून माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही खरंच त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जे आपलं आत्ताचं तुम्ही जे काय पॉडकास्ट ऐकलं ते तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या महाकाय पिक्चर्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आम्हाला सांगा की घाटकोपरमधलं, घाटकोपरच्या बाहेर किंवा इतर कुठला पॉडकास्ट नेक्स्ट कुठला करायचं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू मित्रांनो. जय शिवराय.